निश्चयकाची किंमत काढा। असं जर का प्रश्न आला, आज आपण काय बनवणार आहोत, निश्चयकाची किंमत काढा। तर निश्चयकाची म्हणजे काय, डिटर्मिनंट काढायचं आहे। तर त्यासाठी आपल्याला असं उदाहरण देतात 3 2 4 5 ह्याची किंमत काढायची झाली तर काय करायचं बघा, 3 ने या 5 ला पहिला गुणायचं आहे आणि ते कंसामध्ये लिहायचं 3 गुणिले 5 कंस पूर्ण वजा। त्यानंतर दुसरी स्टेप काय आहे बघा, त्या 2 ने 4 ला गुणायचं आणि ते दुसऱ्या कंसामध्ये लिहायचं 2 गुणिले 4। आता आपण काय करतो, कोणती क्रिया करताना गणिताची पहिला कंस सोडवतो। 3 गुणिले 5 15 वजा 2 गुणिले 4 8, 15 मधून 8 गेले उरतात किती 7। तर निश्चयकाची किंमत किती आली 7। तर या गणितामध्ये सगळे अधिक चिन्ह होते म्हणजे पॉझिटिव्ह संख्या होत्या म्हणून हे आपल्याला सोपं गेलं। तर प्रश्न कुठे येतो अवघड, तर जर का आपल्याला ऋण संख्या दिल्या म्हणजे -1 7 2 आणि 4 अशा संख्या जर का आपल्याला दिल्या असतील तर हे सोडवताना काय करायचं, तर इथं आपल्याला चिन्हांचे नियम माहिती पाहिजे। तर पद्धत तीच आहे, -1 ने 4 ला गुणा। पहिली स्टेप काय येणार, -1 गुणिले 4 वजा चिन्ह 7 ने या 2 ला गुणायचं आहे, दुसऱ्या कंसामध्ये 7 ने 2 ला गुणा। आता बघा -1 गुणिले 4 म्हणजे 4 1 4 वजा गुणिले अधिक वजा, हे मधलं चिन्ह नियमात। आता 7 दोन्ही 14 होतात, किती होतात 14। आता बघा वजा चिन्ह आहे इकडे पण वजा आहे, दोन ऋण ऋण काय होतं त्यांची बेरीज होते म्हणजे 14 आणि 4 ची काय बेरीज होणार आहे 18 आणि बेरजेला काय येणार कोणतं चिन्ह समानतेचं म्हणजे दोन्हीकडे जे समान चिन्ह आहे ते समोर येणार। म्हणजे